वेलकम टू माय चॅनल खाना खजाना। आज आपण उपवासाचे मोदक बनवणार आहोत। मोदक बनवण्यासाठी आपण एक वाटी छोटी किसून घेतली आहे आणि त्यात साखर टाकले आहे। खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे आणि त्यामध्ये साखर टाकले आहे आणि आपण थोडासा एक वाटी मैदा घेतला आहे। त्याच्यामध्ये आता आपण 1 चम्मच तूप घालतोय। आपण मैदा आता भिजवून घेणार आहे। थोडंसं मीठ घालूया। ते आपण आता मळून घेतोय। पाणी थोडं थोडं घालायचं। पीठ छान आता मळलं गेलंय। छान असं मळून घ्यायचंय। पाच 10 मिनिटं आपण आता याला झाकून देणार आहोत। आता 5-10 मिनिटं झाले। आपण ते आता थोडं मळून घेऊ। आता आपण याचे मोदक करायला घेणार आहे। याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आता आपण हे गोळे करून घेतले। आता आपण ते लाटूया। त्यात आपण आता खोबऱ्याचं किस आणि साखर भरू। अशा प्रकारे आता आपण हे मोदक सारण भरून घेतलंय। ते आपण बंद करू। अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे। आपण आता लाटी गोळा तो असा लाटून घेऊ। छान लाटले गेले गोल। त्यात आपण आता खोबऱ्याचं किस आणि साखर भरतोय। ते आता एक एक प्लेट असं वाळून घेऊ। वाळल्यानंतर ते मध्ये दाबून घेऊ। असं करत राहू। छान मध्ये सारण दाबलं गेलंय। आता आपण त्याला गोल असा मोदकचा आकार देऊ। आपले हे आता सगळे मोदक तयार झाले। आता आपण यांना तळणार आहोत। तेल आता गरम झालंय। आपण त्यात मोदक सोडणार आहोत।
आता आपण हे मोदक छान तळून घेणार आहोत. सगळे छान आता असे मस्त खरपूस असे तळले गेलेले छान लालसर. ते आता आपण काढून घेणार आहोत. आता आपण सगळे मोदक तळून घेणार आहोत. आता आपले हे साखर आणि खोबऱ्याचे मोदक तयार झाले आहेत. तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.